अर्थसंकल्पीय तूट हा थोडा महत्त्वाचा, थोडा इंटरेस्टिंग आणि लॉंग टर्म कन्सेप्ट आहे. हा थोडा व्यवस्थित पद्धतीने आपण काय करूया समजून घेऊया. चालेल, चला आपण काय करूया आता, अर्थसंकल्पीय तूट हा इंटरेस्टिंग कन्सेप्ट शिकूया. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, अर्थसंकल्पीय तूट ही संकल्पना वापरणं आपण काय केलंय 1997 पासून बंद केलंय. 1997 पासून आपण काय केले, अर्थसंकल्पीय तूट ही संकल्पना 1997 पासून वापरणं बंद केले. काय काय डेफिनेशन काय आहे नेमकी. महसुली तूट कळलं, बाजूला सोडून द्या. आता आपण काय करूया, अर्थसंकल्पीय तूट ही संकल्पना पाहूया. पहा काय, हा तुमचा अर्थसंकल्प आहे, मग या बाजूला तुमची कमाई आहे, एकूण सगळ्या सोर्सेसमधून आलेली कमाई आहे, आणि या बाजूला तुमची सगळ्या सोर्सेसमधून आलेला खर्च आहे, झालेला खर्च आहे. मग अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय, तर ही जी एकूण कमाई आहे आणि हा जो एकूण खर्च आहे यामधला जो डिफरन्स आहे, सरकारची एकूण कमाई आणि सरकारचा एकूण खर्च या दोन्हींमधला जो डिफरन्स आहे, या दोन्हींमधला डिफरन्स म्हणजे अर्थसंकल्पीय तूट. आलं लक्षात. महसुली तुटीत आपण काय पाहितलं, फक्त महसुली कमाई आणि महसुली खर्च या दोन्हीमधला डिफरन्स आपण पाहितला. पण इथं आपण काय पाहतोय, तुमचं जे पूर्णच्या पूर्ण बजेट आहे ना, पूर्णच्या पूर्ण बजेटमधली जी कमाई आणि जो खर्च आहे याच्यामधला डिफरन्स आपण इथं पाहितला. आता काय थोडक्यात एक स्टोरी सांगतो. काय झालं, 1989ला भारतामध्ये आघाड्यांचं सरकार यायला सुरू झालं. कोलिशन गव्हर्नमेंट, आघाड्यांचं सरकार माहिती ना, म्हणजे जेव्हा एका सिंगल पक्षाकडे बहुमत नसतं, खूप सगळ्या पक्षांच्या आघाडीकडे बहुमत जातं. या प्रकारच्या दोन महत्त्वाच्या आघाड्या किंवा कोएलिशन भारतातल्या, म्हणजे एक आहे यूपीएमध्ये काँग्रेस प्लस इतर पक्ष आहेत. यूपीएचा फुल फॉर्म आहे युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडी. पुरोगामी म्हणजे प्रगतिशील. दुसरी आघाडी आहे एनडीए म्हणजे काय, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, म्हणजे राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडी, जी बीजेपी प्लस इतर पक्षांची आहे. आता 1989 पासून काय झालं, थोडक्यात एका पक्षाचं सत्ता येणं बंद झालं, रिजनल पॉलिटिकल पार्टीजचा उदय झाला आणि यामुळं आघाड्यांचं सरकार यायला सुरू झालं. आता आघाड्यांचं जे सरकार असतं ना, कोएलिशन जे सरकार असतं ना, त्या सरकारमधले जे सगळे मंत्री असतात किंवा जे आमदार असतात किंवा जे खासदार असतात ना, यांना एक अंदाज असतो की आपण हुकून चुकून आलोय. ते IPL मॅचमध्ये नाही का बघा, अचानक एखादा प्लेअर खूप चांगला चलतो, त्याला स्वतःला सुद्धा माहीत नसतं, राहुल तेवाटेला थोडीच माहीत होतं की तो 1.5 ओव्हरमध्ये 43 रन करणार आहे, बरोबर. असा एखादाच प्लेअर अचानक चलतो IPL मध्ये आणि मग तो निवडून येतो. सेम आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा काय असतं, अचानक त्या आघाडी बनल्यामुळं काही आमदार काही खासदार निवडून येतात आणि त्यांना हे पण माहीत असतं की पुढच्या वेळेस काय आपली सत्ता येणार नाही. अशा वेळी आघाडी सरकारांमध्ये पैसे खर्च करण्याकडे खूप जास्त कल असतो की पैसे खर्च करा, पैसे कमवून घ्या, लोकांना खुश करण्यासाठी खूप सगळ्या योजना काढा, जेणेकरून लोक खुश होतील आणि या लॉंग टर्म मेजर नाही घेतले तरी चालतील, पुढच्या वर्षी आपली सहज सत्ता येईल, या पद्धतीने पैसे खर्च करा. आणि याचा निगेटिव्ह परिणाम काय होतो, आघाडी सरकारमध्ये सरकारचा खर्च खूप वाढतो. सेम झालं भारतामध्ये 1989ला आघाड्यांचं सरकार यायला सुरू झालं. 1991ला पण आर्थिक सुधारणा करायला सुरू केल्या आणि यामध्ये अडचण अशी झाली की सरकारचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढला. सरकारचा खर्च एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला की सरकारची कमाई त्या प्रमाणात वाढली नाही. सरकारी कंपन्यांचं दिवाळखोरी पण वाढलं, सरकारी कंपन्या लॉसमध्ये जाण्यासाठी सुरू झाल्या, सरकारी कंपन्या बंद पडायला सुरू झाल्या आणि खाजगी कंपन्या आल्यामुळे सरकारी कंपन्या एक प्रकारचं सरकारवर बर्डन बनल्या, सरकारच्या अर्थसंकल्पावर बर्डन बनल्या आणि या सगळ्या कंपन्यांचा बोज सहन करणं सरकारला शक्य नव्हतं. आणि मग सरकारची कमाई कमी, मग एका बाजूला कमाई कमी, दुसऱ्या बाजूला वारेमाप वाढणारा खर्च, यामुळे काय झालं, सरकारची तूट वाढायला सुरू झाली. खास करून सरकारची अर्थसंकल्पीय तूट वाढायला सुरू झाली. मग तूट वाढली की उपाय काय, पैसे छापा. पण जर पैसे छापले तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं दोन महत्त्वाचे नुकसान होतात. कधीही नवीन पैसे प्रिंट करणं, नवीन पैसे छापणं हे RBIला परवडणारं नसतं किंवा शक्यतोवर ज्या देशाची केंद्रीय बँक हुशार असते ती नवीन पैसे छापण्याकडे तिचा कधीही कल नसतो. नवीन पैसे छापले तर त्या इकॉनॉमीला सगळ्यात मोठ्या दोन नुकसानांना सामोरं जावं लागतं. पहिलं नुकसान आहे महागाई वाढते आणि दुसरं महत्त्वाचं नुकसान आहे ते म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या चलनाचं, तुमच्या रुपयाचं मूल्य कमी होतं. यामुळे पैसे छापण्याकडे कल नव्हता. मग पैसे घ्यायचे कुणाकडनं, तर सरकारला सोपा मार्ग सापडला, RBIकडे जायचं. RBIकडे जायचं. RBI ते चिवताय दारुगडसारखं, RBI मला पैशांची गरज आहे, तू काहीतरी कर. मग RBIनं काय करायचं, मार्केटमध्ये ट्रेजरी बिल इश्यू करायची. ट्रेजरी बिल मॅच्युरिटी पिरियड किती, 14 दिवस, 91 दिवस, 182 दिवस, 364 दिवस. RBIने ट्रेजरी बिल मार्केटमध्ये द्यायचे, मार्केटमधल्या सगळ्या लोकांचा पैसा घ्यायचा, हा पैसा सरकारला द्यायचा, सरकारनं परत RBIकडे जायचं. तुम्ही स्वतः विचार करा ना,
मी एक सोपं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. तुम्ही ज्या सगळ्या लोकांनी कॉलेजमध्ये अनुभव केलं असेल, मला माहीत नाही तुम्हाला किती पॉकेट मनी यायची. मी कॉलेजला शिकत असताना मला पॉकेट मनी 3-3.5 रुपये यायची. त्या 3.5 रुपयामध्ये सगळं भागवाभागी नाही. घरची परिस्थिती खूप कठीण होती. मी खूप संघर्षात जगलोय. फाटकी चप्पल होती, चड्डीवर 2 ठिगळं होते, असला काय प्रकार नव्हता. फक्त काय होतं की मध्यमवर्गीय घर, आणि मध्यमवर्गीय घरामध्ये तुम्हाला माहिती आहे की पैसे असो किंवा नसो काटकसर करायची सवय लावतात, तो प्रकार होता. मग 3,000 रुपयामध्ये भागवता काय व्हायचं, महिन्याच्या शेवटी माझ्यावर 200-300 रुपयांचं कर्ज असायचं. आलं लक्षात. म्हणजे जेव्हा तुम्हाला महिन्याला समजा 3,000 रुपये पॉकेट मनी येतात, त्यावेळी तुमच्याकडं महिन्याच्या शेवटी काय असतं, एक 200-300 रुपयांचं कर्ज असतं. समोस्यासाठी लागलेले पैसे असतील, पॅटीस खाण्यासाठी लागलेले पैसे असतील. त्यावेळेस आमच्या शहरात ज्या सगळ्या थिएटर होत्या, त्या थिएटरचं तिकीट होतं 30 रुपये 25 रुपये, बाल्कनी 30 रुपये, रेग्युलर खाली 25 रुपये. तर जो काय मेन खर्च व्हायचा तो थिएटरवरती व्हायचा. पिक्चरला जायचं, सलग ओळीनं 3 पिक्चर बघायचे, पिक्चर बघून यायचं, हे समाधान. तर इथं काय झालं, मग इथं गोष्ट काय झाली, मला 3,000 रुपये पॉकेट मनी येत असताना माझ्यावर कर्ज असायचं 200-300 रुपये. आता सेम माझा एक मित्र होता ज्याला घरून पॉकेट मनी यायची 10,000 रुपये, श्रीमंत होता चांगला. तर ज्याला 10,000 रुपये यायचे ना, तर त्याच्यावर कर्ज होतं 5,000 रुपये. सोबत राहायचो, सगळ्या गोष्टी सोबत करायचो. पण तुम्ही इमॅजिन करा की कर्जाचं प्रमाण, जेव्हा माझ्याकडे 3,000 रुपये असतात त्यावेळेस मी खर्च करताना काळजी घेतो. जेव्हा माझ्याकडे 10,000 रुपये असतात त्यावेळेस मी खर्च करताना रेकलेस असतो, निष्काळजी असतो. मी विचार न करता खर्च करतो. आणि 3,000 रुपये पॉकेट मनी येत असताना माझ्यावर कर्ज 300 रुपये असतं. 10,000 रुपये पॉकेट मनी येत असताना माझ्यावरती कर्ज 5,000 रुपये असतं. आणि मला हे माहिती आहे की ज्यांना महिन्याला 15,000 रुपये पॉकेट मनी येत असेल त्यांच्यावर 15,000 रुपये 100% कर्ज असतं. का? जेवढा जास्त पैसा तेवढा तुमचा रेकलेस एक्सपेंडिचर असतं, आवाजवी एक्सपेंडिचर असतं, कोणताही विचार न करता खर्च असतो. सेम सरकारनं उठायचं, RBIच्या दारात बसायचं. म्हणजे सकाळी 6 वाजता RBI गव्हर्नरकडे जायचं आणि म्हणायचं, साहेब द्या आता थोडेफार पैसे, काही ना काहीतरी करून आम्हाला पैसे द्या. RBIनं पैसे गोळा करायचे, द्यायचे, आणि सरकारनं न मन विचारता खर्च करायचा. यामुळे काय झालं, पहिला महत्त्वाचा मुद्दा, सरकारला ट्रेजरी बिल मार्फत सहज पैसा मिळायला सुरू झाला. सहज पैसा मिळाला की 2-3 नुकसान होतात. पहिलं नुकसान होतं, तुमचा नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर वाढतो, म्हणजे तुमचा अनुत्पादक खर्च वाढतो. दुसरं, मार्केटमधील पैशांची क्वांटिटी वाढते, महागाई वाढते, तुमच्या चलनाचं मूल्य कमी होतं. तिसरी सगळ्यात महत्त्वाची बाब, हा खर्च वाढला की ऑटोमॅटिकली सगळ्यात पहिलं नुकसान काय होतं, तर नुकसान हे होतं की तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मॅनेज करताना नाकी नऊ येतात आणि तुम्ही पैसे मॅनेज करू शकत नाही. आलं लक्षात. तर या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं, सरकारचा खर्च वाढायला लागला आणि सरकारवरती कर्जाचा बोजासुद्धा वाढायला लागला. मग मला सांगा, सरकारवर जर कर्जाचा बोजा वाढला तर सरकारला जे नवीन कर्ज घ्यावं लागेल ते कर्ज स्वस्त असेल का महाग असेल? महाग असेल. बघा ना, एखाद्या व्यक्तीच्या नावावर काहीही कर्ज नाही तर अशा वेळी बँक त्याला कर्ज त्यांना काय करेल, थोडं स्वस्तात कर्ज देईल. का? कारण त्यांना असं वाटतं की हा व्यक्तीच्या फायनान्शियल प्रॅक्टिसेस चांगल्या आहेत, फायनान्शियल मॅनेजमेंट चांगलं आहे, तर आपण याला काय करूया, चांगलं कर्ज देऊया. पण जर एखाद्या व्यक्तीकडे ऑलरेडी कर्जाचा मोठा डोंगर आहे तर बँकेला काय वाटतं की हा कर्ज परत करेल की नाही याची गॅरंटी नाही, आपण याला कर्ज देण्यासाठी काय करूया, डिस्करेज करूया, चला दणकून आपण व्याज वाढवूया. सेम सरकार जर खूप जास्त कर्जामध्ये असेल तर अल्टिमेटली काय होतं, सरकारला मिळणारं कर्ज महाग मिळतं, आणि सरकारला कर्ज महाग मिळालं की सरकारचे जे सर्व्हिस चार्ज असतात ते महाग होतात आणि सरकार आणखीन कर्जाच्या गोत्यात जातं. यामुळं सरकारचा नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर कमी करण्यासाठी आणि सरकारला सहज मिळणारा पैशाचा स्रोत कमी करण्यासाठी 1997ला आपण काय केलं, अर्थसंकल्पीय तूट ही संकल्पना वापरणं बंद केलं. किंवा सोप्या भाषेमध्ये सरकारला ट्रेजरी बिलच्या मार्फत जे सहज पैसे उपलब्ध व्हायचे, हे सहज उपलब्ध होणारे पैशांचा सोर्स आपण काय केला की जेणेकरून त्यांना सहज पैसे मिळणार नाही, आपण थांबवलं आणि अर्थसंकल्पीय तूट ही संकल्पना आपण बंद केली. पण शेवटी सरकार आपलंच आहे. मला सांगा, आपण सरकारला देणारा पैशाचा सोर्स थांबवला तर मग सरकारनं कल्याणकारी योजना राबवायच्या कुठून? तर यामुळं सरकारला आपण ट्रेजरी बिल्स मार्फत कर्ज मिळण्याची प्रक्रिया आपण बंद केली असली तरी सरकारची तात्पुरती पैशांची गरज, टेम्पररी मिसमॅच ऑफ फायनान्सेस भागविण्यासाठी 1996ला आपण WMA हा प्रकार सुरू केला. WMA म्हणजे काय, वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस हा प्रकार सुरू केला.
97ला अर्थसंकल्पीय तूट ही संकल्पना बंद केली. मात्र सरकारची तात्पुरती पैशांची गरज भागविण्यासाठी, पैशांचा टेम्पररी मिसमॅच थांबविण्यासाठी आपण 1996लाच काय केलं होतं, वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस ही संकल्पना सुरू केली होती. 1996ला आपण वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस ही संकल्पना सुरू केली होती. आलं लक्षात? सोपं आहे. अर्थसंकल्पीय तूट कळली. सोपी डेफिनेशन आहे, एकूण अर्थसंकल्पीय खर्च वजा एकूण अर्थसंकल्पीय कमाई. इथं जे मी बोललोय ते लिहून दिले, फक्त एकदा वाचून घ्या. पहा, अर्थसंकल्पीय तूट म्हणजे बजेटरी डेफिसिट. इथं दिलाय का शब्द? हां, हे इंग्लिशमधला शब्द लक्षात ठेवा. याला आपण बजेटरी डेफिसिट हा शब्द वापरतो. याला आपण काय शब्द वापरतो? बजेटरी डेफिसिट हा शब्द वापरतो. तर काय आहे इथं पहा, अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी सरकार RBIच्या मार्फत पुन्हा पुन्हा ट्रेजर बिल इश्यू करत असे. पण यामुळे सरकारला पैशांचा सोपा मार्ग उपलब्ध झाला, म्हणजे सहज पैसा मिळायला सुरू झाला. व सहज पैसा मिळाला की ऑटोमॅटिकली सरकारचा अनुत्पादक खर्च, नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर वाढला. व सोबतच मार्केटमधील पुन्हा पुन्हा ट्रेजरी बिल इश्यू केल्यामुळं ट्रेजरी बिलचं प्रमाण वाढून त्याची किंमत कमी व्हायला सुरू झाली. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टींचा नकारात्मक परिणाम नष्ट करण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पीय तूट ही संकल्पना 1997ला बंद केली. एकदा वाचून घ्या, परत एकदा मी थोडा ब्रेक देतो, लक्षात घ्या. हे परत एकदा वाचून घ्या किंवा तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला लक्षात येईल. सगळे मी डायमेन्शन सांगितलेत, हे महत्त्वाचं आहे. पॉज करा, हा व्हिडिओ एकदा पाहून घ्या, हे वाचून काढा. या एका कारणामुळे आपण काय केलं, अर्थसंकल्पीय तूट ही संकल्पना बंद केली. बरोबर आहे. मात्र त्याचबरोबर सरकार आहे, कल्याणकारी योजना करायच्यात. आपली डेव्हलपिंग कंट्री आहे, खाजगी क्षेत्र नाही आहे, सिव्हिल सोसायटी एवढी जास्त डेव्हलप झालेली नाही आहे. आणि या सगळ्या कारणांमुळं सरकारची तात्पुरती पैशांची गरज भागविण्यासाठी आपण काय केलं होतं, 1996ला 1996लाच वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस ही नावाची फॅसिलिटी आपण सरकारला उपलब्ध करून दिली होती. या वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस म्हणजेच काय, इथून पुढे आपण याला WMA म्हणणार आहोत. या वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस या फॅसिलिटीच्या अंतर्गत सरकारची तात्पुरती पैशांची गरज भागविली जात असे. या वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस फॅसिलिटीच्या अंतर्गत सरकारची तात्पुरती पैशांची गरज भागविली जात असे. क्लिअर? हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्थसंकल्पीय तूट हा तिथलचा सगळ्यात बेसिक मुद्दा आहे. चालेल.